पाकिस्तान सरकारचं उद्या विशेष अधिवेशन। पाकिस्तान भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन, तर भारताच्या कृतींचा निषेध करणारा ठराव आणण्याची शक्यता। 12 दिवस झाले अद्याप हल्ल्याचा बदला नाही। यूट्यूब चॅनल बंद केले, हा बदला आहे का? खासदार संजय राऊतांचा मोदी सरकारला खोचक सवाल। भाजपनं इंदिरा गांधींचा इतिहास पाहावा असाही दिला सल्ला। गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार। मुंबई पुण्यात 74 रुपये लिटर दर, तर कोल्हापूरसह इतर ठिकाणी 1 लिटरला 68 रुपये मोजावे लागणार। 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार। राज्य शिक्षण मंडळ उद्या दुपारी 1 वाजता जाहीर करणार 12वीचा निकाल। छत्तीसगडच्या गारियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 8 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी विभागीय समिती सदस्य योगेश ठार। समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याची कामं पूर्ण। इगतपुरी ते ठाणे शेवटचा टप्पा पूर्ण। उद्घाटनाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा। पुण्यातील वाडे बुल्लाई परिसरामध्ये रिंग रोडच्या कामावरील कामगारांना हातपाय तोडण्याची धमकी। नितीन कुंजीर नामक व्यक्तीचा धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।